तर आज आपण बघणार आहोत क्रंची, क्रिस्पी आणि खूप जास्त टेस्टी असा असणारा पुण्यातला व्हायरल चीज वडापाव, जो की चवला एकदम भन्नाट लागतो. तुम्ही एकदा घरी नक्कीच ट्राय करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वप्रथम काय करायचंय, 7 ते 8 बटाटे आहे ना अशा प्रकारे आहे ना उकडून घ्यायचे आहेत आणि त्याला आहे ना कुस्करून घ्यायचे अशाच प्रकारे. जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही आहे ना हाताने किंवा पळीने सुद्धा करू शकता मॅश. पण आपले बटाटे उकडताना आहे ना कधीच परफेक्टली आणि ओव्हर कुक असे नाही करायचे. थोडेसे कच्चेच ठेवायचेत. आता आपण आहे ना ह्याची पेस्ट करून घेऊया. त्यासाठी मी आलं, लसूण आणि मिरची हे सर्व वाटून घ्यायचे अशा प्रकारे एकदम बारीक वाटायचे. आणि दुसरीकडे आहे ना कढई गरम करायला ठेवायची आणि त्यात 2 पळ्या तेल टाकून जिरी टाकून घ्यायची. जिरी तडतडल्यावर त्यात आहे ना आपण आहे ना अर्धा चमचा आहे ना मोहरी टाकून घेऊया आणि ना मोहरी सुद्धा छानपैकी तडतडून द्यायची आहे. आणि ना त्यात आता कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता पण छानपैकी तडतडला ना की त्यात आहे ना आता मेथीदाणे टाकायचे. मेथीदाण्याने काय होतं ना टेस्ट खूप छान येते. त्यामुळे असतील तर नक्कीच टाका. आणि ना ते पण छानपैकी तडतडलं ना की आपण हा वाटलेला मसाला त्यात टाकून घ्यायचा आहे आणि मसाला आहे ना छानपैकी परतत राहायचा आहे. फुल गॅस केला तरी सुद्धा चालेल. आता याला आहे ना परतत राहायचंय. बारीक गॅस केलेला आहे मी आता. याला परतायचंय छानपैकी 2 ते 3 मिनिट साधारणपणे परतत राहायचंय याला. अशा प्रकारे परतत राहायचंय याला. आता यात आहे ना आपण हळद टाकून घेऊया. अर्धा चमचा टाकायची आहे किंवा तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता. आणि याला परतायचंय आणि गॅस बंद करून घेतलाय मी. आता याला थंड करून घ्यायचं थोडंसं. आता यात आहे ना आपण मॅश केलेला बटाटा टाकायचा आहे. पण ते आधी थोडंसं थंड झालं ना, की मग अशा प्रकारे टाकून घ्यायचा आपला सगळा बटाटा. गॅस बंदच ठेवायचा आहे. सगळा बटाटा काढून घेतलाय मी. आता यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आणि याला आहे ना आता आपण परतून घेऊया. आधी चवीनुसार मीठ टाकायचंय. मग याला परतायला सुरुवात करायची. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जेवढं प्रमाण घेताल त्यानुसार. आता याला आपण परतून घेऊया. गॅस बंदच ठेवलाय मी, लक्षात ठेवा. कारण आपण जर गॅस चालू ठेवला तर आपले वडे आहे ना, वड्याचं जे पीठ आहे ना ते खूप पातळ होईल, जेणेकरून वड्याची टेस्ट चांगली नाही लागणार. आता याला आहे ना हाताने सुद्धा मिक्स केलं तरी सुद्धा चालेल, कारण की आपलं तेल जास्त गरम नव्हतं. त्यामुळे याला आहे ना आता छानपैकी मी मॅश करून घेते ह्यात आणि एकदम मिक्स करायचे. बटाटे असे जाडसर नाही राहून द्यायचे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे ह्याला. आता आपण हे ना एका प्लेटीत काढून घेऊया पीठ आपलं. अशा प्रकारे काढून घ्यायचे आणि त्याचे ना असे गोळे करून घ्यायचे आहेत. एक 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 करत असे गोळे करून घ्यायचे आहेत. जास्त मोठे नाही केले तरी सुद्धा चालेल. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता. तुम्हाला जर नुसते वडे करायचे असतील तर तुम्ही मोठी साईज घेऊ शकता थोडी. पण मी थोडीशी कमी घेते, कारण तिखट लागणार नाही. आमच्या घरात कुणाला जास्त तिखट नाही आवडत. त्यामुळे आता अशा प्रकारे ना सर्व गोळे काढून घेतलेले मी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईबसुद्धा जरूर करा माझ्या चॅनलला. आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनवर पण नक्कीच क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व चॅनलचे जे व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आता आपण याचं आहे ना पीठ घेऊया बनवून. त्यासाठी बेसन घेतलंय मी. हिरवी चटणीसुद्धा मी बनवलेली, ज्याची लिंक मी देईलच लवकरच खाली. आता याला आहे ना मी बेसन टाकून घेतले, त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि ओवा घ्यायचा आहे, असा कुस्करून टाकायचा आहे तो पण. तुम्ही बघू शकता. आता यात आहे ना बेकिंग सोडा टाकायचा आहे. बेकिंग पावडर असेल तर ती सुद्धा चालेल, पण एकदम चिमूटभर टाकायची, जास्त अजिबात नाही टाकायची. आता हे आहे ना छान प्रकारे मिक्स करत राहायचे आणि त्यात पाणी टाकायचे, हळूहळू करत मळून घ्यायचे म्हणजे आपलं पीठ. जास्त नाही टाकायचं पाणी, एकदम थोडं थोडं टाकत राहायचे आणि अशा प्रकारे ना मिक्स करत राहायचे.
एकदम मिक्स केलं मग थोडं-थोडं पाणी टाकायचं कारण आपली कन्सिस्टन्सी आहे ना, जास्त पातळ झाली तर आपले वडे चांगले नाही होत. त्यामुळे आहे ना, चांगल्या प्रकारे असं मिक्स करायचे आणि पाणी एकदम थोडं-थोडं टाकत राहायचे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी केली मी. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. खूप जास्त पातळ झाले तर आपले वडे चांगले होत नाही. आता ब्रेड क्रम्स घेतलेले मी. ब्रेड क्रम्स कसे बनवायचे? आपले जे ब्रेड्स असतात त्यांना फक्त मिक्सरमध्ये वाटायचे आणि अशा प्रकारे कन्सिस्टन्सी करायची. आता आपले वडे करून दाखवते मी तुम्हाला. आपला पाव घ्यायचा आहे आणि त्याला मधून अशा प्रकारे ना पाडून घ्यायचं आहे आणि त्यात ही हिरवी चटणी टाकायची. ही हिरवी चटणी आहे ना, मी घरीच बनवलेली ज्याची लिंक मी लवकरच देईन. मी रेसिपी लवकरच शेअर करणार आहे हिरव्या चटणीची. 2 ते 3 दिवसातच रेसिपी येऊन जाईल. आता ही हिरवी चटणी ना छान प्रकारे लावून घ्यायची याला. तुम्ही बघू शकता किती छान कलर दिसतोय चटणीचा. आता यात आहे ना आपण जे बटाट्याचं जे मिश्रण होतं आपलं, ते लावून घ्यायचंय छान प्रकारे. सगळीकडून लावून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता. आणि यावर आहे ना असं प्रकारे चीज लावून घ्यायचे. चीज स्लाइसच वापरायचे. चीज स्लाइसने खूप छान टेस्ट येते. ते पूर्ण बसत नाहीत त्यामुळे जे एक्स्ट्रा पार्ट आहे तो अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे. आणि यावर आता चिली फ्लेक्स टाकून घेऊया आपण. चिली फ्लेक्स नसतील तरी सुद्धा तुम्ही लाल तिखट सुद्धा यूज करू शकता. आता याला आहे ना आपण बेसनामध्ये मिक्स करूया. मी तेल तापवायला ठेवले तुम्ही बघू शकता. आता हे ना बेसनात डीप डीप करून घ्यायचे आपला वडा. अशा प्रकारे जास्त जाड कोटिंग सुद्धा नाही करायची, थोडीशी पातळ करायची आहे. पण सर्व बाजूनी आपलं बेसन लागलं पाहिजे अशा प्रकारे. आता आहे ना मी सर्व बाजूनी बेसन लावून घेतलेले. आता हे आहे ना ब्रेड क्रम्सवर टाकायचे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कोटिंग करायची आहे ना. जिथे-जिथे राहिले ना, तिथे हाताने आपण ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे. ब्रेड क्रम्सनी ना खूप छान टेक्स्चर आणि खूप छान टेस्ट येते आपल्या वड्याला. आता आपलं तेल पण तापलेलं आहे. त्यात आपण वडा टाकून घेऊया. 1 किंवा 2च टाकायचे एका टायमिंगला. जास्त टाकले तर भाजले नाही जाणार नीट. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम 2 ते 3 मिनिट आहे ना, फुल गॅसवरच भाजायचं आहे आणि नंतर बारीक गॅस करायचा आहे आणि खूप छान क्रंची करायचं आहे. हा वडा इतका छान लागतो ना टेस्टला. तुम्ही एकदा घरी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये पण नक्कीच सांगा. अशा प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे. बारीक गॅसच ठेवलेला आहे मी. तळत राहायचं याला. खूप जास्त वेळाही नाही पलटायचे. 2 ते 3 वेळा पलटायचे फक्त. अशा प्रकारे तळत राहायचे. बारीकच गॅस ठेवलेला आहे मी. फुल पण नाही करायचा. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. हा वडापाव आहे ना पुण्यात येरवड्यामध्ये भेटतो. जो की ना इतका भारी लागतो ना, खूप छान लागतो. पण तिथं गर्दी खूप असते. त्यामुळे ना एवढ्या गर्दीत जाण्यापेक्षा घरच्या घरी हेल्दी आणि कमी साहित्यात असा बनवू शकता तुम्ही. आणि तुम्ही याचा आहे ना क्रंच बघू शकता आणि ना तुम्ही याचा कलर बघू शकता. किती छान झालेला आहे. आता तुम्ही फक्त आहे ना याचा आवाज ऐका. एकदम भारी असा. धन्यवाद.